खाद्यानंदाचा विषय आहे जिलबी. पूर्वीच्या काळी ती एक फार प्रसिद्ध पक्वान्न म्हणून ओळखली जायची. शहरामध्ये कार्यालयात लोक गेले की ते विचारायचे, कार्यालयाचे मालक किती लोक आहेत, एवढंच विचारायचं, कारण पक्वान्न हे जिलबी असं ठरलेलंच असायचं. त्यावेळेला लोक एक वेगळ्या प्रकारची जिलबी मोठी मोठी काढायची. जाड असायची ती चांगली आणि मऊ असाय, वरनं कडक असायची पण आतमध्ये खायला मऊ असायची, त्यात रस भरलेला असायचा आणि सुंदर लागायची. पट्टीचे खाणारे लोक होते त्यांना आग्रह करून वाढायचे आणि ताट जिलब्या ते खायचे. काही जण जिलबीचा पाक मागवून घ्यायचे आणि त्या पाकात जिलबी बुडवून खायचे. असं करायचे, कारण त्या मानानं लोक बिनधास्त होते आणि डायबेटीस तितका वाढलेला नव्हता. आता गेलं की निम्मे लोक डायबेटीस आम्हाला चालत नाही बरं का असं म्हणतात. या पक्वान्नांच्या मध्ये सुद्धा बऱ्याच बदल व्हायला लागले आणि लोकांना पंक्तीमध्ये जेवायला आवडेनासं झालं. बुफेमध्ये चालायला लागलं. पनीरच्या भाज्या पाहिजेत, कुठे गेले पनीरची भाजी पाहिजे. नंतर बंगाली मिठाया पाहिजेत, एक गरम स्वीट आणि एक गार स्वीट असं पाहिजे. असं काय काय काढायला लागले. ते सुद्धा खायचं डेझर्ट म्हणून. म्हणजे जेवण झाल्यावर शेवटी वाटीमध्ये थोडंसं 1-2 चमचे घ्यायचं आणि उष्टावल्यासारखं का हां छान झालं बरं का असं म्हणून बाहेर पडायचे. त्यामुळं जे पट्टीचे खाणारे लोक होते त्यांना आता कंपनी मिळेना झाली. त्यामुळं वाटलं तरीसुद्धा ते खाईनासे झाले आणि त्या लोकांनी तर काय केलं, आता जिलबी लाडू अशासारखी पक्वान्न होती, यांना पक्वान्न समजेनासेच झाले. डाऊन मार्केट. त्यामुळं काय झालं, त्या जिलबीचं स्वरूपसुद्धा बदलायला लागलं. ती मोठी होती ती छोटी झाली, छोटी होत होत ती डॉलर जिलबीच्या नावाची झाली. एकदम बारीक असते ती आणि कडक असते. त्यातल्या 1-2-3 खायच्या आणि झालं म्हणे, सुंदर झाला जिलबीचा बेत असं म्हणायचं. पण कधी कधी काय होतं की जुनी ती जिलबीबाई भेटती, सुंदर मोठी जाड आतमध्ये रस भरलेली सुंदर केशरी रंगाची. ती बघितली की मी खूप खुश होतो आणि मग तिला आपल्या ताटामध्ये भरपूर स्थान देतो.